दिल्लीच्या राजकारणात सध्या एक फेरबदल चर्चेचा विषय बनलाय. पण हा फक्त मंत्र्यांच्या खुर्च्या बदलण्याचा विषय नाहीये, तर भाजपच्या नव्या राष्ट्रीय संघटनेत मोठे बदल झाले. काही नेत्यांकडे पक्षाची जबाबदारी गेली आणि त्याच वेळी केंद्रातील मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा. आणि या चर्चेत महाराष्ट्रातून एक नाव पुन्हा समोर येत आहे, श्रीकांत शिंदे. पण प्रश्न एवढाच नाही की श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळणार का? जर मिळालं तर त्यामागे भाजपचा महाराष्ट्राचा पुढचा राजकीय हिशोब काय असेल आणि या फेरबदलातून 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी नेमका कोणता संदेश दिला जाणार आहे, हेच आपण आजच्या विश्लेषणातून समजून घेऊयात. नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. आता सगळ्यात आधी एक गोष्ट आपण समजून घेऊयात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची चर्चा अचानक निर्माण झालेली नाही. भाजपच्या राजकीय संघटनेत ऑगस्टच्या मध्यात मोठे बदल झाले. नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली नव्या टीमची घोषणा झाली आणि त्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना राष्ट्रीय कोषाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीकडे सरकारमधील महत्त्वाचं पद आणि पक्षातील महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी, अशी परिस्थिती इथे निर्माण झाली. त्यामुळेच एक व्यक्ती एक पद या भाजपच्या पद्धतीनुसार आता सरकारमध्येही काही फेरबदल होणार का, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. आणि इथूनच या संपूर्ण विषयाचा पहिला राजकीय धागा पकडायला हवा. कारण भाजपमध्ये संघटना आणि सरकार या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या असल्या तरी निवडणुकीच्या राजकारणात त्या रणनीतीचा भाग असतात. त्यामुळे राष्ट्रीय संघटनेत नवे चेहरे आणल्यानंतर केंद्र सरकारमध्येही नव्या चेहऱ्यांना जागा देण्याचा विचार झाला तर तो केवळ प्रशासकीय बदल राहणार नाही, तर तो पुढच्या राजकीय टप्प्याची तयारी मानली जाईल. सध्याच्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार केंद्रातील मंत्री परिषदेत पंतप्रधानांसह सुमारे 69 सदस्य आहेत आणि घटनात्मक मर्यादा 81 सदस्यांची आहे. म्हणजेच काही जागा अजूनही उपलब्ध आहेत. त्यामुळे फेरबदल झाला तर तो केवळ एखाद्या मंत्र्याला हटवून दुसऱ्याला आणण्यापुरता मर्यादित न राहता रिक्त जागा भरणे, काही मंत्र्यांकडील अतिरिक्त खाती विभागणे आणि नव्या चेहऱ्यांना संधी देणे, अशा स्वरूपाचा तो असू शकतो. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या काही केंद्रीय मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वेसोबत माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स IT अशी महत्त्वाची मंत्रालये आहेत. त्यामुळे फेरबदल झाला तर एखाद्या मंत्र्याला थेट बाजूला करण्याऐवजी त्यांच्याकडील काही जबाबदाऱ्या दुसऱ्या मंत्र्याकडे देण्याचा पर्यायही सरकारसमोर असू शकतो. याचबरोबर काही मंत्र्यांची राज्यसभा मुदत संपणे, पक्षातील नवीन जबाबदाऱ्या, आगामी निवडणुका आणि कामगिरीचा आढावा, हे सगळे घटक एकत्रितपणे पाहिले जात आहेत. म्हणजेच दिल्लीमध्ये सध्या जी चर्चा सुरू आहे ती फक्त कोण मंत्री होणार एवढी साधी नाहीये, तर त्यामागे कोणत्या राज्याला किती प्रतिनिधित्व द्यायचं, कोणत्या सामाजिक गटाला संदेश द्यायचा, मित्र पक्षांना किती महत्त्व द्यायचं आणि पुढच्या निवडणुकीत कोणता चेहरा उपयोगी पडेल, असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. आणि याच ठिकाणी महाराष्ट्राचा विषय महत्त्वाचा बनतो. कारण महाराष्ट्रात महायुतीचं समीकरण आता केवळ राज्यांपुरतं राहिलेलं नाही. केंद्रातही भाजपला आपल्या मित्र पक्षांसाठी राजकीय समतोल हा राखावाच लागतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा NDA मधील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व देण्याची चर्चा झाली तर त्याचा थेट संबंध महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडला जाईल. यापूर्वीही शिंदे यांच्या दिल्ली भेटी आणि पंतप्रधान मोदींसोबत भेटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय फेरबदलाबाबत चर्चा झाली होती. आणि आता या सगळ्या चर्चेत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारं नाव म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे. श्रीकांत शिंदे यांना केंद्रात स्थान मिळण्याची चर्चा काही दिवसांपासूनच सुरू आहे. जून-जुलै पासून माध्यमांमध्ये त्यांचं नाव संभाव्य केंद्रीय मंत्री म्हणून समोर येत होतं आणि ऑगस्टमध्येही ही चर्चा आता कायम आहे. काही अहवालानुसार शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट स्तरावर प्रतिनिधित्व मिळू शकतं आणि त्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे संभाव्य नाव मानलं जात आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट ठेवली पाहिजे, अद्याप त्यांच्या नियुक्तीची कोणतीही अधिकृत घोषणाही झालेली नाही. त्यामुळे हे सध्या राजकीय चर्चेच्या आणि संभाव्य समीकरणांच्या पातळीवरच आहे. पण मग श्रीकांत शिंदे यांचंच नाव का? याचं उत्तर फक्त त्यांच्या राजकीय ओळखीमध्ये नाहीये, तर त्यामागे महाराष्ट्रातील सध्याचं सत्ता समीकरण आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं भाजपसोबतची राजकीय भागीदारी कायम ठेवली आहे. अशा परिस्थितीत केंद्रात त्यांच्या गटाला प्रतिनिधित्व देणं म्हणजे मित्र पक्षाला सत्तेतील वाटा देण्याचा संदेश. आणि त्यात जर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना संधी मिळाली
तर तो महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याचा संदेशही ठरू शकतो. पण यामध्ये आणखी एक राजकीय गणित आहे. श्रीकांत शिंदे हे केवळ शिवसेनेचे खासदार नाहीत, तर ते शिंदे कुटुंबातील पुढची पिढी आहेत. त्यामुळे त्यांना केंद्रात स्थान मिळालं तर त्याचा अर्थ महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पुढच्या नेतृत्वाबाबतही चर्चा सुरू होते. अर्थात याचा अर्थ लगेच एकनाथ शिंदे यांच्या नंतरची राजकीय जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडेच जाणार असा निष्कर्ष काढता येणार नाही. पण केंद्रातील मंत्रिपदामुळे त्यांची राष्ट्रीय राजकारणातील ओळख नक्कीच मोठी होऊ शकते. आणि भाजपसाठी ही गोष्ट का महत्त्वाची आहे हेही इथे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, भाजपला महाराष्ट्रात केवळ सरकार चालवायचं नाहीये, तर पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची रचना टिकवायची आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या अपेक्षा, त्यांचे संघटन, त्यांच्याकडे असलेला मतदारवर्ग आणि निवडणुकीतील त्यांची उपयोगिता हे सगळंच महत्त्वाचं ठरतं. अशा वेळी केंद्रात एखाद्या मित्रपक्षाच्या तरुण नेत्याला महत्त्व देणं हा त्या पक्षाला राजकीय संदेश देण्याचा एक मार्ग असतो. मात्र हा फायदा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर केंद्रातील फेरबदलामध्ये उत्तर प्रदेशला विशेष महत्त्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण पुढच्या वर्षी तिथे विधानसभा निवडणुका आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांना प्रतिनिधित्व देताना भाजपला पुढच्या निवडणुकांचा हिशोब नक्कीच करावा लागेल. त्यात तरुण आणि महिला नेतृत्वालाही अधिक जागा देण्याचा विचार असल्याचं वृत्त आहे. भाजपच्या नव्या संघटनात्मक टीममध्ये सुद्धा महिलांना महत्त्वाचं प्रतिनिधित्व मिळालं आहे. स्मृती इराणी यांचं राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पुनरागमन आणि संघटनेत महिलांना मिळालेली भूमिका ही देखील भाजपच्या व्यापक संघटनात्मक पुनर्रचनेचा भाग म्हणून पाहिली जाते. म्हणजे सरकारचा संभाव्य संदेश असाही असू शकतो, जुने अनुभव कायम ठेवायचे, पण त्याच वेळी नव्या पिढीला पुढे आणायचं. मित्रपक्षांना प्रतिनिधित्व द्यायचं, पण प्रत्येक राज्याचं राजकीय महत्त्व लक्षात घ्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2029च्या निवडणुकीपूर्वी संघटना आणि सरकार दोन्हीमध्येही आवश्यक ते बदल करून घ्यायचे. आता या सगळ्याचा महाराष्ट्रावर परिणाम पाहूया. जर श्रीकांत शिंदे केंद्रात गेले तर महायुतीमध्ये त्याचा अर्थ काय असेल? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात अधिक राजकीय वजन मिळेल. भाजप आणि शिवसेना संबंधांना एक नवा संदेश मिळेल आणि महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वाचा एक चेहरा दिल्लीच्या राजकारणात पुढे येईल. पण दुसरीकडे एक प्रश्नही निर्माण होईल. जर श्रीकांत शिंदे केंद्रात गेले तर महाराष्ट्रातील शिवसेनेची पुढची राजकीय भूमिका कोणत्या दिशेने जाणार? राज्यात पक्षाची संघटनात्मक जबाबदारी कोण सांभाळणार? आणि 2029 पर्यंत महायुतीची रचना बदलली तर या नव्या समीकरणात श्रीकांत शिंदे यांची भूमिका किती मोठी असेल? याचबरोबर भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपापासून स्थानिक निवडणुकांपर्यंतच्या राजकारणावरही त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम होऊ शकतो. कारण केंद्रातील मंत्रिपद हे केवळ दिल्लीतील सत्ता नसते, ते महाराष्ट्रात पक्षाची सौदेबाजीची ताकदही वाढवू शकतं. आणि म्हणूनच या संपूर्ण फेरबदलाकडे केवळ कोण मंत्री होणार या प्रश्नातून पाहणं चुकीचं ठरेल. खरं तर हा प्रश्न आहे भाजपच्या पुढच्या राजकीय फॉर्म्युल्याचा. नवीन राजकीय संघटना तयार करण्यात आली, पक्षात तरुण आणि अनुभवी चेहऱ्याचं मिश्रण करण्यात आलं, निवडणूक असलेल्या राज्यांना संघटनेत अधिक महत्त्व दिलं जातंय, केंद्रात रिक्त जागा आहेत, काही मंत्र्यांकडे अनेक खाती आहेत, मित्रपक्षांकडून अपेक्षा आहेत आणि त्याच वेळी 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता हळूहळू राजकीय तयारी सुरू होणार आहे. म्हणूनच मंत्रिमंडळाचा संभाव्य फेरबदल हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पुढचा राजकीय टप्पा ठरू शकतो. आणि महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा प्रश्न अजूनही तोच आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव फक्त चर्चेत राहणार की यावेळी खरंच दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची एंट्री होणार? तुमच्या मते श्रीकांत शिंदेंना केंद्रीय मंत्रिपद मिळालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा सर्वात मोठा परिणाम कुठे दिसेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचे काय महाराष्ट्र.